मौनी अमावस्या ही 18 जानेवारी 2026ला आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मौनी अमावस्येला केलं जाणारं मौन व्रत कसं करावं, तसेच त्याचे काही नियम आहेत का. त्याचबरोबर बघा, मौनी अमावस्येचं महत्त्व खूप असतं. या दिवशी केले गेलेले उपायसुद्धा खूप प्रभावी ठरतात. तर ते कोणते उपाय आपण या दिवशी करावेत, सेवा कोणती करावी, या दिवशी काय करावं, काय टाळावं आणि अमावस्येचं म्हणजेच मौनी अमावस्येचं धार्मिक महत्त्व काय, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ. पहा, यंदा 2026 मधली ही पहिली अमावस्या आहे. म्हणजे ती 18 जानेवारीला रविवारी साजरी केली जाईल, ज्याला माघ अमावस्या असं सुद्धा म्हणतात. तर पहा, आता अमावस्येचा जो काही प्रारंभ आहे तर तो 17 जानेवारी 2026 रोजी रात्री 12:04 तो चालू होतोय आणि अमावस्या समाप्ती ही 18 जानेवारी 2026 रोजी 1:12 संपते. म्हणजेच काय, तर मुख्य दिवस म्हणजे उदय तिथीनुसार आपल्याला 18 जानेवारी 2026ला वार रविवारी या दिवशी मौनी अमावस्या साजरी करायची आहे. आता बघा, रविवारी आली आहे, पौष महिना संपतोय. तर बघा, आपल्याला रविवारी अमावस्या आल्याने आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे. आता सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या, अक्षदा, हळद, कुंकू, फूल आणि गूळ थोडासा टाकून बघा सूर्यदेवाला अर्घ्य द्या. कारण बघा, या दिवशी रविवार असल्याने हा रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो आणि अमावस्या पण आहे. तर त्यामुळे आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य हे द्यायचं आहे. आता तुम्हाला माहिती असेल की बघा, अमावस्याला स्नानाचं महत्त्व अतिशय असतं. स्नान, दान आणि जे काही आपण पितरांसाठी सेवा करतो तर ती सुद्धा अतिशय महत्त्वाची असते आणि मौनी अमावस्येला त्याचं महत्त्व अधिकच वाढतं. तर आपण या दिवशी एखाद्या पवित्र नद्यांमध्ये स्नान, दानधर्म करण्याला अतिशय महत्त्व आहे. दानधर्मामध्ये तीळ आणि बघा कंबल म्हणजेच तुम्ही एखादी चादर, वस्त्र यापैकी तुम्ही काही देऊ शकता की जे अगदीच त्यांना अंगावर घ्यायला सुद्धा कपडे नसतात. अशा लोकांना तुम्ही या दिवशी दान हे जरूर करावं. पितरांसाठी दर्पण करणं आणि मौन व्रत पाळणं अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे पापांचा नाश होऊन सुख समृद्धी येते आणि पितृदोष दूर होतो. या दिवशी सूर्यचंद्राचा बघा, सूर्य आणि चंद्र हे मकर राशीत दुर्मिळ योग सुद्धा बनत असल्याने ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशीचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. तर बघा, आपण एकतर उदय तिथीनुसार आपण रविवारी साजरी करतोय. अमावस्येचा प्रारंभ हा 17 जानेवारी 2026 रोजी रात्रीच्या 12:04 होतोय आणि अमावस्या संपते ती 18 जानेवारी 2026 रोजी रात्री 1:22. तर बघा, आपल्याला मुख्य उदय तिथीनुसार आपल्याला 18 जानेवारीला आपण रविवारी ही मौनी अमावस्या साजरी करणार आहोत. तर आपण सगळ्यात त्या दिवशीचं महत्त्व म्हणजे आपण स्नानासाठीचा जो काही शुभ मुहूर्त आहे तर तो ब्रह्ममुहूर्तापासून सूर्योदयापर्यंत म्हणजेच सकाळी 4:43 ते 5:23 जो काही काळ असणार आहे तर त्याला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. तो स्नान करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला गेला आहे. आता या दिवशी तर तुम्हाला एखाद्या पवित्र नदी तीर्थावर जर तुम्हाला जाऊन स्नान करणं शक्य झालं तर तुम्ही अवश्य करा. कारण बघा, असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपण एखाद्या नदी तीरावर तीर्थ ठिकाणी जर आपण आंघोळ केली तर आपल्या पापांचा हा नाश होत असतो. बघा, कळत नकळत आपल्याकडनं कुठलं तरी पाप हे घडतच असतं. तर त्यामुळे बघा, अशा पवित्र दिवशी किंवा अशा एखाद्या मुख्य तिथीला म्हणजेच अमावस्येला जर तुम्ही फक्त मौनी अमावस्येलाच नाही तर वर्षातील जी पण कोणती अमावस्या येते तर अमावस्येला त्यामुळे स्नानाचं महत्त्व खूप असतं. बघा, यामागे धार्मिक एक अशी आख्यायिका सुद्धा आहे की बघा, अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये स्नान का करावं किंवा एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी स्नान का करावं. तर बघा, समुद्र मंथनातून ज्या वेळेस अमृत निघालं होतं आणि त्या अमृताचे थेंब असे काही तीर्थाच्या ठिकाणी ते पडलेले आहेत आणि आपण जर त्या अशा तीर्थाच्या ठिकाणी जाऊन जर आपण स्नान केलं तर आपल्या सर्व दुःखांचा नाश होतो, आपल्याला पापापासून मुक्ती मिळते. तर असं आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे.
तर बघा, आपण जे काही ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला जर एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जाणं शक्य झालं तर तुम्ही अवश्य जा. एक तरी डुबकी जरूर लावा. आणि जर तुम्हाला नाही शक्य होत तर अशा वेळेस बघा, आपण जे आपल्या घरामध्ये गंगाजल असतं, तर तुम्ही अगदी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून या दिवशी अवश्य तुम्ही अंघोळ करायला पाहिजे. बघा, ज्यांना पण खूप जास्त आजारपण आहे, खूप जास्त संकट असतात, खूप दुःख असतं, सतत घरामध्ये किंवा एखाद्याच्या मनामध्ये सारखं नैराश्य येतं, तर अशा लोकांनी तर जरूर अमावस्येच्या दिवशी गंगाजल टाकून किंवा एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान अवश्य करावं. हा उपायसुद्धा नक्की करून बघा. त्यानंतर बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी मौन व्रत धारण करण्याला अतिशय असं महत्त्व असतं. तर बघा, मौन व्रत पाळल्याने मन शांत होतं आणि बघा, ऋषी मुनींसारखे तप केल्याचे पुण्य आपल्या पदरी मिळत असतं. आपल्या ह्या दैनंदिन जीवनामध्ये रोजचं आयुष्य जगताना बघा, आपण कुणाला काहीतरी बोलून जातो किंवा कुणाशी वादविवाद होतात, तर त्यावेळेस बघा, आपल्या तोंडून एखाद्याला अपशब्द बोलला जातो किंवा बघा, रागाच्या भरात एखाद्याला आपण खूप काही बोलतो, तर समोरच्याच्या ते मनाला लागतं आणि बघा, त्याचा दोष आपल्याला लागत असतो. आपण असं वाईट काहीतरी आपल्या हातून जर झालं तर आपल्याला त्याचा दोष लागतो. म्हणूनच बघा, मौनी अमावस्येला वर्षातून एकदा अशी अमावस्या येते, तर बघा, यावेळेस आपल्याला जो काही दोष आहे तर तो घालवण्याचा हा दिवस असतो. जर तुम्हाला दिवसभर मौन व्रत धारण करणं शक्य झालं तर तुम्ही अवश्य करा. पण बघा, ज्यावेळेस आपल्याला दिवसभर मौन व्रत धारण करणं शक्य नाही, अशा वेळेस तुम्ही अगदी अर्धा तास, 1 तास, 2 तास, जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्हाला मौन व्रत हे धारण करायचं आहे. आता मौन व्रत धारण केल्यानंतर आपल्याला मनातल्या मनामध्ये देवाचा जपसुद्धा करायचा असतो, म्हणजेच नामस्मरण करायचं असतं. आता तुम्ही कुठल्या पण देवतेचं नामस्मरण करू शकता. बघा, जर तुम्ही स्वामी समर्थांना गुरु मानताय तर स्वामी समर्थांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा तुम्ही मंत्र जप करू शकता. तसेच बघा, तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा सुद्धा मंत्राचा जप करू शकता. तसेच बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर बघा, अगदी तुमच्या मनावर सर्वस्वी अवलंबून आहे की तुम्हाला ज्या पण देवतेचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे, तर तो तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी मौन व्रत धारण केल्यानंतर मनातल्या मनामध्ये हा जप करायचा असतो. किंवा बघा, तुम्ही श्री विष्णू सहस्रनामाचं पठण सुद्धा मौन व्रत धारण केल्यानंतर मनातल्या मनामध्ये हे करू शकता. आता बघा, आपल्याला अमावस्या म्हटलं की बघा, पितरांसाठी ही सेवा आलीच. कारण बघा, ज्यांना पितृदोष असतो त्यांना कुठल्याही कामामध्ये यश येत नाही किंवा बघा, त्यांना खूप कामामध्ये अडथळे येत असतात. तर त्यामुळे आपले पितृ हे तृप्त होण्यासाठी आपण दर अमावस्येला पितरांसाठी सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. या दिवशी बघा, पितरांचे दर्पण करण्याला, तसेच बघा, तुम्ही पितरांच्या नावाने बघा 11 ते 1 वाजेपर्यंत किंवा 12:30 पर्यंत तुम्ही नैवेद्य हा सुद्धा पितरांना देऊ शकता. या दिवशी श्राद्ध करणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तसेच बघा, कावळा, कुत्रे, गायी आणि मुंग्या यांना तुम्ही अन्न देणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. याने सुद्धा पितृदोष आपला हा कमी होत असतो. कारण बघा, यामागे सुद्धा खूप मोठं शास्त्र आहे की अमावस्येच्या दिवशी पितृ हे आपले पृथ्वीवर येत असतात आणि या दिवशी जर आपण त्यांच्या नावाने दर्पण केलं, त्यांच्या नावाने आपण गरजू व्यक्तींना अन्नदान केलं, दानधर्म केला किंवा बघा, आपण मुक्या प्राण्यांना सुद्धा त्यांचं नामस्मरण करून काही अन्न खाऊ घातलं, तर बघा, निश्चितच आपले पितृ हे तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. आता या दिवशी दानधर्म करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आता दानधर्म करताना गरजू लोकांना अन्न, वस्त्र, ब्लँकेट, तीळ आणि इतर काही जर आवश्यक वस्तू तुम्ही दान करू शकत असाल तर अवश्य करा. या दिवशी पिंपळाच्या झाडाला बघा, एका तांब्याच्या तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्या. त्यामध्ये एक किंवा 2 चमचा तुम्ही थोडंसं दूध टाका आणि ते दूध मिश्रित पाणी हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करून तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता जर काही ठिकाणी प्रदक्षिणा घालता येत नाही तर स्वतः भोवती तुम्ही प्रदक्षिणा घाला
म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. आणि जर शक्य असेल तर बघा, पिंपळाच्या झाडाला ही प्रदक्षिणा घातली जाते, मात्र 108 प्रदक्षिणा तुम्ही घालायच्या आहेत. जर शक्य नसेल तर त्याहून तुम्ही अगदी तुमच्या मनवांछित कमी घातल्या तरीसुद्धा चालतील. मात्र तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही प्रदक्षिणा घालत आहात तर त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला अवश्य करायचा आहे. तसेच बघा, अमावस्येच्या दिवशी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही काळे तीळ टाकून काळे तीळ मिश्रित पाणी महादेवांना अर्पण करू शकता. महादेवांची सेवा करू शकता. त्याने सुद्धा पितृदोष हा कमी होतो. कारण बघा, महादेवांना सुद्धा पितरांचे स्वामी मानलं गेलेलं आहे. कारण आपले जे काही पितर असतात तर ते भगवान विष्णू आणि महादेव यांची सेवा केल्याने ते तृप्त होत असतात. पहा, या दिवशी काय करावं. आता मी तुम्हाला गंगाजल टाकून स्नान करावं हे तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. त्यानंतर बघा, जर तुम्हाला दान करताना तीळ, ब्लँकेट, अन्न याचं तुम्ही दान करू शकता. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा करून 108 प्रदक्षिणासुद्धा घालायच्या आहेत. विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे. म्हणजेच विष्णुदेवांची आपल्याला या दिवशी पूजा करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तसेच सूर्यदेवाला सुद्धा अर्घ्य आपल्याला द्यायचं आहे. या दिवशी मंत्र पाठ करायचे असतात. त्यामध्ये तुम्ही पितृसूक्त वाचू शकता. पितृकवच किंवा गीतेचा 7वा अध्याय पठण केल्याने सुद्धा पितृदोष हा नाहीसा होत असतो. म्हणजे पितृदोष हा कमी होतो. आणि बघा, या दिवशी आपल्याला चुकूनही काय करू नये. तर बघा, या दिवशी शक्यतो मौन पाळावे. कुणाशीही वादविवाद घालू नये. बघा, अनावश्यक ज्याची गरज नाही ते बोलणं टाळावं. कारण बघा, ही मौनी अमावस्येचं महत्त्वच असं आहे की या दिवशी मौन व्रत धारण करण्याला अतिशय महत्त्व असतं. तर त्यामुळे आपल्या तोंडून कुणाला शिवाय शाप निघेल नाही असं तुम्ही बघा. किंवा कुणाशीही वादविवाद करू नका. कुणालाही त्रास होईल असं वागू नका. तर या दिवशी या नियमांचं सुद्धा तुम्ही पालन करा. तसेच बघा, मांसाहार हा तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. मद्यपान वर्ज्य करायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं सुद्धा तुम्हाला या दिवशी अवश्य पालन करावं. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही मौनी अमावस्येला हे जे काही उपाय आहेत तर ते करू शकता. तसेच ज्या काही सेवा सांगितल्या तर त्यासुद्धा करू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच की मौनी अमावस्येला आपण काय करावं, काय करू नये आणि कोणत्या नियमांचं पालन करावं. तसेच हे पितृदोषासाठी जे पितृदोष मुक्तीचे उपाय आहेत तर ते सुद्धा आपण जाणून घेतले. आय होप की ते तुम्हाला आवडले असतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.